करायला पाहिजे होतं? नाही, माझ्यावर कशाला FIR? त्यांच्याकडे काही लोक तक्रार घेऊन आले होते, मात्र तुम्ही त्याच वेळेला दुसऱ्याला हँडल करायला दिलं, त्यामुळे 10 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाही आहे त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का? कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे. त्याचा काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीनवाईल त्याचा पण कॉग्निझन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलिसांना सुरुवातीला बॅलेट पेपर हे केले होते, काउंट केले होते, ते नंतर इनव्हॅलिड कसे झाले? मग सुरुवातीला ते काउंटिंग करताना नेमक्या काय त्रुटी झाल्या होत्या? नाही, इनव्हॅलिड असं होत नसतं, असे नंतर इनव्हॅलिड नाही होत. पोस्टल बॅलेट जे आहेत त्या उघडल्या जातात अगोदर, त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात. अगोदर अटेस्टेशन बघितलं जातं, अटेस्टेशन नसेल तर त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलेट. नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलेट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलेट उघडल्यानंतर मग त्या इनव्हॅलिड आहेत का नाही ते कळतं. आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनव्हॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी. एक गुरव ही जाने नहीं, अभी वो इन्वेस्टिगेशन चालू है ना. नहीं, हमारी कंप्लेंट पे हुआ. पर मैडम उसमें जो OTP FIR में राहुल गांधी यांनी देखील दिलेला आहे, एकंदरीत ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकते म्हटलेलं आहे. काय यावर? ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. FIR में जो OTP का मेंशन है मैडम वो क्या है, थोड़ा एक्सप्लेन कीजिए. FIR में कोई OTP का मेंशन नहीं है और वो उसके इस रीजन की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है. वो उस मोबाइल पे कोई OTP आएगा ऐसा कोई FIR में मेंशन नहीं. FIR में जो OTP का मेंशन उसका मतलब क्या है? पोलिसांकडे तक्रार कधी केली होती आणि त्याचा विषय या सर्व? नाही, मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी 5 तारखेला पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचा कॉग्निझन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा. पण त्याच्यानंतर मला 11 तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की त्याच्यात तुम्ही तुमच्या बाजूने FIR नोंदवायला अधिकृत करा, जे आम्ही केलं आणि 13 तारखेला FIR झाला. 12 तारखेलाच आमच्या तहसीलदार गेल्या होत्या, बट देयर वॉज अ ट्रॅफिक, शी रीच लेट, सो फायनली 13ला FIR झाला. मोबाईल मध्ये अनऑथराइज पर्सननी वापरला मोबाईल. नहीं वापरला, वो मिला दूसरे के पास ना, दूसरे आदमी के पास. मैम FIR में जिस OTP पोस्टल बॅलेट पेपरची जी एकंदरीत संख्या आमच्या माहितीप्रमाणे 111 काहीतरी होत्या, त्याच्यामधले काही 90 पोस्टल बॅलेट पेपर ह्या इन्व्हॅलिड झाल्या आहेत, त्या कोणाच्या होत्या? सिक्रेसी ऑफ वोटिंग सगळ्यात पहिल्यांदाच वाचतो आपण 128 कलम, तो ती इथं सांगण्याची गोष्ट नाही. मैम FIR 48 मतांनी रवींद्र गायकवाड हे विजयी झाले आहेत. 2 मिनिट, मला वाटतं फार कन्फ्युजन आहे. मी माझी प्रेस नोट तुम्ही वाचलेली दिसत नाही, त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हणलं आहे की जे पोस्टल बॅलेटचं रिव्हेरिफिकेशन मॅन्डेटरी झालं, तिथं कुठलंही रिकाउंट झालं नाहीये. ते 48चा लीड ज्या रिव्हेरिफिकेशनच्या पूर्वीच होता तो तसाच्या तसा राहिला. रिव्हेरिफिकेशन जे 111 पोस्टल बॅलेट इनव्हॅलिड होत्या, त्या 111 पोस्टल बॅलेट उमेदवारांच्या उपस्थितीत तपासल्यानंतरही त्या इनव्हॅलिडच राहिल्या. त्याच्यामुळे रिझल्टमध्ये रिव्हेरिफिकेशन झालं, रिकाउंट नाही झालं. अभी है वो अनऑथराइज यूज किया है मोबाइल का, यही कंप्लेन है, तो उसको जो भी पनिशेबल है RP एक्ट के तहत वो उसका कार्रवाई. FIR में OTP का मेंशन है मैडम, वो OTP क्या है, थोड़ा सा एक्सप्लेन कीजिए. वो जो कुछ तो OTP के बारे में मेंशन किया हुआ है FIR में, व्हाट इज दैट, एटलीस्ट लेट अस. OTP enables the ARO to open the ENCORE system जहाँ डेटा एंट्री होती है. It has absolutely nothing to do with the EVM. मैम थोड़े आसान शब्दों में समझाएंगे तो? जो OTP आहे, मराठीत सांगू हिंदी, जो OTP होता है वो लॉगिन जो होता है ना, लॉगिन का पासवर्ड होता है ना, जो एनकोर का लॉगिन होता है जहाँ डेटा एंट्री होती है उसका पासवर्ड आता है सिस्टम से. लॉगिन का पासवर्ड आता है डेटा एंट्री का, EVM का उससे कोई लेना देना नहीं है.